महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिन. कल्पना करा, तुम्ही अनेक वर्षापासून मतदान करताय, पण अचानक तुमचं नाव मतदार यादीतनं गायब झालंय. तर काय होऊ शकतं? तुम्हाला मतदान करता येणार नाही. पण तेवढ्यापुरतंच हे मर्यादित राहत नाही. नंतर समजा तुम्ही पासपोर्टचं नूतनीकरण करण्यासाठी अर्ज केला, तर तिथं मोठी अडचण येऊ शकते. आधी तुमचं नागरिकत्व स्पष्ट करा असं तुम्हाला सांगितलं जाऊ शकतं आणि एक नवंच व्याप मागू लागू शकतं. हा केवळ काल्पनिक मुद्दा नाही. अलीकडेच एका महत्त्वाच्या न्यायालयीन प्रकरणामुळं हा सगळा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. त्याचमुळं SIR प्रक्रियेचं गांभीर्य अधिक ठळकपणे समोर आलं आहे. आता अनेकांच्या मनात प्रश्नांचं मोहोळ उठलं आहे. मतदार यादीतनं नाव वगळलं गेलं म्हणजे नागरिकत्व संपलं का? पासपोर्ट नूतनीकरणावर त्याचा परिणाम होऊ शकतो का? SIR म्हणजे नेमकं काय? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या प्रक्रियेमुळं घाबरण्याची गरज आहे का? आज आपण या संपूर्ण विषयाचा कायदेशीर, घटनात्मक आणि प्रशासकीय दृष्टिकोनातून सखोल आढावा घेणार आहोत. नमस्कार, मी विजय चोरमारे. आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान. आधी आपण SIR म्हणजे काय हे नीट समजून घेऊया. स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन SIR म्हणजे मतदार यादीची विशेष सखोल पुनर्पडताळणी. यामध्ये निवडणूक आयोग प्रत्येक मतदाराची पात्रता तपासतो. व्यक्ती त्या मतदारसंघात वास्तव्याला आहे का? ती भारतीय नागरिक आहे का? आवश्यक कागदपत्र उपलब्ध आहेत का? जर समाधानकारक पुरावे उपलब्ध झाले नाहीत तर संबंधित व्यक्तीचं नाव मतदार यादीतनं वगळलं जाऊ शकतं. मात्र इथं एक मुद्दा महत्त्वाचा आहे. मतदार यादीतनं नाव वगळणं आणि भारतीय नागरिकत्व रद्द होणं या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. मग वाद का निर्माण झाला? तर अलीकडंच बिहार पाठोपाठ पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ही SIR प्रक्रिया चर्चेत आली. तिथं आयोगानं 92 लाख लोकांची नावं मतदार यादीतनं वगळली. निवडणुका झाल्या आणि आयोगाच्या या निर्णयाचे परिणाम निकालात दिसून आले. एका नियोजनबद्ध मोहिमेनुसार निकाल निश्चित करण्यात आल्याची टीका होते. पण खरी चर्चा सुरू झाली निवडणुकीच्या निकालानंतर. ज्येष्ठ पत्रकार R. राजगोपाल यांचं प्रकरण देशभर गाजलं. द टेलिग्राफ या दैनिकाचे माजी संपादक असलेल्या राजगोपाल यांच्यासारख्या ज्येष्ठ पत्रकाराचं नाव मतदार यादीतनं वगळलं गेलं होतं. त्यामुळं त्यांना केवळ मतदानाचा अधिकारच गमावावा लागला नाही, तर त्यांचा पासपोर्ट नूतनीकरणाचाही अर्ज अडवण्यात आला. मार्च 2026मध्ये कोलकात्यातल्या बालीगंज विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीतनं त्यांचं नाव हटवण्यात आलं. SIR पडताळणी दरम्यान त्यांच्या आणि त्यांच्या दिवंगत वडिलांचं नाव 2002च्या मतदार यादीत अधिकारी शोधू शकले नाहीत. त्या कारणावरून त्यांचं नाव वगळण्यात आलं. आवश्यक कागदपत्र सादर केल्यानंतर ही नाव का हटवलं याचं स्पष्टीकरण त्यांना देण्यात आलं नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्थापन करण्यात आलेल्या न्यायाधिकरणासमोर त्यांचं प्रकरण प्रलंबित आहे. म्हणजे या न्यायाधिकरणासमोर 23 लाख प्रकरणं प्रलंबित आहेत आणि पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या काळात त्यातल्या अवघ्या 1,500 निकालांच्यावरची सुनावणी झाली होती. तर याच कारणामुळं ते अलीकडच्या निवडणुकीत मतदान करू शकले नव्हते. राजगोपाल यांची खरी अडचण पुढे सुरू झाली. राजगोपाल यांनी 19 मार्च 2026 रोजी पासपोर्टच्या नूतनीकरणासाठी बायोमेट्रिक प्रक्रिया पूर्ण केली होती. मात्र मतदार यादीत नाव नसल्यामुळं पोलीस पडताळणी पूर्ण होऊ शकली नाही. परिणामी त्यांचा पासपोर्ट नूतनीकरणाचा अर्जही अडकून पडला. नंतर प्रसारमाध्यमांच्यामध्ये या प्रकरणाची मोठी चर्चा झाली. केरळच्या मुख्यमंत्र्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं. सरकारवर दबाव वाढल्यानंतर पोलिसांनी पडताळणी करून सकारात्मक अहवाल पाठवला आणि अखेर राजगोपाल यांचा पासपोर्ट नूतनीकरणाचा मार्ग मोकळा झाला. मात्र SIRच्या प्रक्रियेत मतदार यादीतनं नावं वगळलेल्या अनेक नागरिकांचे पासपोर्ट आजही प्रलंबित आहेत. त्यांना राजगोपाल यांच्यासारखा दिलासा मिळालेला नाही. त्यानंतर आजच कोलकाता उच्च न्यायालयानं एक निकाल दिला आहे आणि या निकालामुळं सामान्य नागरिकांची भीती वाढली.
मतदार यादीतनं नाव वगळण्यात आलेल्या व्यक्तीला नागरिकत्वाची खात्री पटल्याशिवाय पासपोर्ट देता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल कलकत्ता उच्च न्यायालयाच्या जलपाईगुडी खंडपीठानं दिला आहे. SIR प्रक्रियेच्या दरम्यान मतदार यादीतने नाव हटवल्यानंतर पासपोर्ट तातडीनं जारी करण्याची मागणी न्यायालयानं फेटाळून लावली. कूचबिहार जिल्ह्यातल्या तुफानगंज विधानसभा मतदारसंघातल्या शिराजुल शेख यांचं हे प्रकरण आहे. पासपोर्ट प्राधिकरणानं होल्डवर ठेवला आहे. पासपोर्ट अर्ज पुढे चालू करण्याचे आदेश द्यावेत, हा होल्ड ठेवलेला अर्ज पुढं चालू करण्याचे आदेश द्यावेत अशी त्यांची मागणी आहे आणि उच्च न्यायालयात रीट याचिकेद्वारे त्यांनी ती मागणी केली होती. शिराजुल शेख यांना पोटाशी संबंधित गंभीर आजार आहे आणि उपचारासाठी त्यांना परदेशात जाणं आवश्यक आहे. त्यांनी तात्काळ पासपोर्टसाठी अर्ज केला होता. मात्र पडताळणी दरम्यान पासपोर्ट कार्यालयानं त्यांच्याकडं मूळ मतदार ओळखपत्र मागितलं. SIR प्रक्रियेत त्यांचं नाव मतदार यादीतनं हटवण्यात आल्यामुळं त्यांचा मतदार ओळख क्रमांक अवैध ठरला. ते मूळ ओळखपत्र सादर करू शकली नाहीत. परिणामी त्यांचा पासपोर्ट अर्ज प्रलंबित ठेवण्यात आला. पासपोर्ट अधिनियम 1967 आणि पासपोर्ट नियम 1980 नुसार मतदार ओळखपत्र हे अनिवार्य कागदपत्र नाही. अर्जदाराची ओळख, पत्ता आणि जन्मतारीख इतर वैध कागदपत्रांच्याद्वारे सिद्ध होत असल्यास पासपोर्ट नाकारता येत नाही, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी केला. मात्र न्यायमूर्ती कौशिक चंदा यांच्या एकल खंडपीठानं कोणताही अंतिम दिलासा द्यायला नकार दिला. जोपर्यंत एखादी व्यक्ती भारताची नागरिक असल्याचं निश्चित होत नाही तोपर्यंत तिला पासपोर्ट देता येणार नाही. पहिल्यांदा नागरिकत्वाचा प्रश्न निकालात निघणं आवश्यक आहे, असं न्यायमूर्तींनी म्हटलं आहे. स्वाभाविकपणे मतदार यादीतनं नाव गेलं म्हणजे पासपोर्टही जाणार अशी भीती निर्माण झाली. पण प्रत्यक्षात न्यायालयाची नेमकी काय भूमिका आहे हे सुद्धा समजून घेणं महत्त्वाचं आहे. मतदार यादीतनं नाव वगळलं म्हणजे व्यक्ती भारतीय नागरिक नाही असं न्यायालयानं म्हटलेलं नाही. नागरिकत्वाबाबत शंका उपस्थित झाली असेल आणि ती प्रक्रिया सुरू असेल तर त्या प्रक्रियेचा निकाल लागेपर्यंत पासपोर्ट देण्यात न्यायालय हस्तक्षेप करणार नाही असं न्यायालयानं म्हटलं आहे. म्हणजेच न्यायालयानं नागरिकत्व रद्द केलेलं नाही, परंतु नागरिकत्वाची खात्री होईपर्यंत पासपोर्ट देण्याचा आदेशही दिलेला नाही. आता पासपोर्ट आणि मतदार यादी यांचा संबंध काय, असाही प्रश्न उपस्थित होऊ शकतो. भारतात मतदानाचा अधिकार हा भारतीय नागरिकांनाच आहे. त्याचप्रमाणे पासपोर्टसुद्धा भारतीय नागरिकालाच मिळतो. म्हणून दोन्हींचा मूळ आधार एकच आहे, ते म्हणजे भारतीय नागरिकत्व. मात्र दोन्ही वेगवेगळ्या कायद्यानुसार चालतात. मतदार यादी तयार होते ती रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ॲक्टच्या अंतर्गत, तर पासपोर्ट दिला जातो पासपोर्ट ॲक्ट अंतर्गत. म्हणून मतदार यादीतलं नाव हे नागरिकत्वाचा एक संकेत असू शकतो, पण तो अंतिम पुरावा नाही. मग नागरिकत्व सिद्ध कसं होतं असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तर भारतात एकच नागरिकत्व प्रमाणपत्र सगळ्यांच्याकडे नसतं. नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी अनेक कागदपत्रे विचारात घेतली जातात. उदाहरणार्थ जन्मदाखला, पालकांची माहिती, शैक्षणिक नोंदी, सरकारी नोंदी आणि इतर वैध दस्तावेज. प्रत्येक प्रकरण स्वतंत्रपणे तपासलं जातं. अशा परिस्थितीत सामान्य नागरिकांनी काय करायला हवं? जर तुमचं नाव मतदार यादीतनं वगळलं गेलं असेल तर घाबरून जाण्याचं कारण नाही. सर्वप्रथम त्याचं कारण जाणून घ्या. निवडणूक आयोगाकडं आवश्यक कागदपत्रांच्यासह दावा किंवा हरकत दाखल करा आणि जर प्रशासनानं चुकीचा निर्णय घेतला असेल तर अपिलाची सुद्धा व्यवस्था आहे. न्यायालयाचे दरवाजेही खुले आहेत. या प्रकरणामुळं एक मोठा प्रश्न पुढं आला आहे. जर मतदार यादीतल्या नावावरून नागरिकत्वाबाबत प्रश्न उपस्थित होत असतील तर भविष्यात पासपोर्ट, सरकारी नोकऱ्या, शासकीय योजना आणि इतर नागरिकत्वाशी संबंधित सुविधा यांच्यावरही परिणाम होऊ शकतो का? याचं उत्तर प्रत्येक प्रकरणाच्या तथ्यावर अवलंबून असेल. परंतु नागरिकत्व पडताळणीच्या प्रक्रियेला भविष्यात अधिक महत्त्व प्राप्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संपूर्ण प्रकरणातून 3 गोष्टी स्पष्ट होतात. पहिली, मतदार यादीतून नाव वगळलं म्हणजे आपोआप भारतीय नागरिकत्व संपत नाही. दुसरी, पण नागरिकत्वाबाबत शंका निर्माण झाल्यास पासपोर्टसारख्या सेवावर तात्पुरता
परिणाम होऊ शकतो आणि त्याचा मनस्ताप होऊ शकतो, आपला वेळ जाऊ शकतो आणि अनेक महत्त्वाच्या कामांच्यामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. आणि तिसरं, सगळी आवश्यक कागदपत्र व्यवस्थित ठेवणं आणि प्रशासकीय प्रक्रियेला वेळेत प्रतिसाद देणं आता अधिक महत्त्वाचं आणि प्राधान्याचं बनलं आहे. या विषयाबद्दल तुमचं मत काय आहे? SIR प्रक्रियेमुळं सामान्य नागरिकांना अनावश्यक त्रास होण्याची भीती आहे का? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि महाराष्ट्र दिनमानचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.